पुणे हॉर्टिप्रो इंडिया 2025 आणि इथला प्लांट वर्ल्ड म्हणजेच एकदम मॅजिक असे प्लांट टूल्स आणि गार्डनिंग सिक्रेट जे इतर तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाही. सो हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी राजश्री आणि आज आपण आलेलो आहोत इंडियामधील सगळ्यात मोठं हॉर्टिकल्चर एक्झिबिशन मध्ये, जे आहे ॲग्रिकल्चर ग्राउंडवर. मंडळी, या ठिकाणी एंट्री केल्यानंतर आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट पार्किंग देखील मिळून जात असते. आम्ही सकाळी साधारणतः 10 वाजता या ठिकाणी पोहोचलेलो होतो. सो त्या टायमिंगला तरी मात्र आम्हाला पार्किंग फ्री होती. त्यानंतर क्राऊडही कमी होता, म्हणून अगदी शांततेत सगळ्या गोष्टी व्यवस्थित प्रकारे पाहता आल्या. सो मंडळी, आज मी तुम्हाला या ठिकाणी दाखविणार आहे रेअर प्लांट्स, ऑर्गॅनिक फर्टिलायझर, न्यू टूल्स, बेस्ट प्राइस प्लांट्स आणि भरपूर असे प्लांट. सो चला सुरुवात करूया. या ठिकाणी सुरुवातीला रजिस्ट्रेशन होत असतं आणि या ठिकाणी आपल्याला एक एंट्री फॉर्म देखील फिल करून द्यायचा असतो, ते देखील 100 रुपीज मध्ये. सो लहान मुलांसाठी फ्री आहे आणि पर पर्सन 100 रुपये या ठिकाणी एंट्री फी आहे. सो या ठिकाणी एंट्री फॉर्म फिल केल्यानंतर अशा प्रकारच्या पास मिळत असतात. सो 100 रुपयामध्ये ठीक आहे की एवढ्या मोठ्या एक्झिबिशनसाठी 100 रुपीज हे रिझनेबल आहेत. सो फॉर्म पेमेंट करून असा पास मिळतो आणि आता आपण डायरेक्ट एक्झिबिशनच्या आत जाऊया. सो 100 रुपयामध्ये तुम्हाला प्लांट्स, टूल्स, फर्टिलायझर, बऱ्याच गोष्टींचे डेमो यांसारख्या गोष्टी आणि सगळ्या आपल्याला पाहायलाही मिळत असतात आणि त्यांची माहिती देखील मिळत असते. सो मंडळी, कोणी पुणे PCMC मध्ये जर असाल तर मात्र हे एक्झिबिशन मात्र अजिबात मिस करू नका. आत गेल्यावर सगळ्यात पहिलं ते डोळ्यात भरत असतं, ते म्हणजे भरपूर प्रकारचे प्लांट्स आणि त्या प्लांट्सवर असलेले रंगीबेरंगी सुंदर अशी फुलं. मंडळी, आत गेल्यावर सगळ्यात पहिलं जे डोळ्यात भरतं ते म्हणजेच भरपूर सुंदर असे इंडोर प्लांट. इंडोर प्लांट लव्हरसाठी तर इथं हेवी हेवन आहे. फिलोडेंड्रॉन, व्हाईट विझार्ड, ब्राझील, झिझी व्हेरिगेटेड, मॉन्स्टेराथाई असे एक ना अनेक असे इंडोर प्लांट्स या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. त्याचप्रमाणे या ठिकाणी जे काही वेंडर्स आहेत ते देखील प्रत्येक प्लांटची प्रॉपर केअर एक्सप्लेनेशन करत असतात. किती लाईट द्यावा, किती वॉटरिंग करावी, रिपोर्ट कधी करायचं आणि या सगळ्या डिटेल गोष्टी अगदी व्यवस्थित प्रकारे आपल्याला समजवत असतात. मंडळी, या ठिकाणी फ्लावरिंग स्टॉल तर हेवी कलरफुल आहेत. पिटोनियाचे रेअर शेड्स, त्यानंतर शेवंतीचे, स्पायडर, पॉम्पॉम, बटम अशा वेगवेगळ्या व्हरायटीज अगदी बजेट फ्रेंडली मिळत असतात. सो या ठिकाणी ऑर्चिड्सच्या तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटीज पाहायला मिळते. नंतर हे वृक्षवल्ली होतं, या ठिकाणी देखील प्लांट्स अतिशय सुंदर होते. सो प्लांट सहित जे काही प्लांटर्स आहेत किंवा जे पॉटिंग मिक्सचर असतं, कोकोपीट असतं, त्यानंतर जे कॉइल्स असतात कोकोपीटचे, एक ना अनेक अशा ज्या व्हरायटीज आहेत त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत असतात. स्वतः तुम्ही त्या गोष्टी हाताळू शकतात आणि त्याविषयीची इन डिटेल जी काही माहिती आहे ती तुम्हाला प्रत्येक स्टॉलवर मिळत असते. त्याचप्रमाणे वेगवेगळे जे टूल, आपण बाल्कनी गार्डनिंग असो, छोटे असो किंवा मोठे नर्सरीज असो, त्या ठिकाणी जे काही वापरलं जात असतं ते देखील त्या ठिकाणी तुम्हाला माहिती सहित गोष्टी पाहायला मिळत असतात. मंडळी, यासोबत या ठिकाणी एक महत्वाची टीप म्हणजे ज्यावेळेस तुम्ही फ्लावरिंग प्लांट्स घेत असतात त्यावेळेस मात्र त्यांना जास्त बर्ड्स असलेलेच घ्या, जेणेकरून ते फुल ब्लूम घेतलं की मात्र ती प्लांट्स घरात टिकत नसतात. त्याचप्रमाणे फ्रूट प्लांट्स चाहत्यांसाठी तर मात्र इथं स्पेशल असे स्टॉल्स आहेत. त्याचप्रमाणे ग्राफ्टेड लेमन, गावा, पोमीग्रेनेट अँड मिनी मँगो सॅपलिंग्स हेवी डिमांडमध्ये या गोष्टी या ठिकाणी आहे. त्याचप्रमाणे हर्ब्समध्ये देखील बेसिल्स असो, मिंट असो, ऑरिगॅनो असो यांसारख्या भरपूर व्हरायटीज आहेत. त्यांचे सॅपलिंग, सीड्स यांचे देखील भरपूर असे जे स्टॉल्स आहेत ते या ठिकाणी आहेत. यामध्ये व्हेरिगेटेड आहेत. पुन्हा जे काही आपलं ऑर्गॅनिक असतं म्हणजे गावरानी पद्धतीचे किंवा गावरानी सीड्स वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या देखील या ठिकाणी पाहायला मिळत असतात. मंडळी, हे एक्झिबिशन शेतकरी असो, फलोत्पादन असो, तज्ज्ञ किंवा उद्योग क्षेत्रातील व्यक्तींसाठी त्यांची जे काही स्किल आहे त्याची देवाणघेवाण करण्यासाठी, नेटवर्कसाठी आणि रोजगार आणि व्यवसायाच्या
दोन्ही संधी ओपन करण्यासाठी एक महत्त्वाचा असा प्लॅटफॉर्म म्हणून हेच काम करत असतं। या ठिकाणी असलेल्या विविध फुलांच्या प्रजाती, फळे आणि भाजीपाला, वनस्पती तसेच औषधी आणि डेकोरेटिव्ह पीसेस यामुळे हे प्रदर्शन अतिशय समृद्ध होत असतं। या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय फ्लोरिकल्चर, हायड्रोपोनिक्स, सोलर एनर्जी, अणुप्रयोग, वनस्पती, जैव तंत्रज्ञान, ग्रीन हाऊस, न्यू टेक्नॉलॉजी आणि शेतीतील ऑटोमेशन यांसारख्या अत्याधुनिक क्षेत्रांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे। सो प्रत्येक सणांमध्ये सर्रासपणे प्लास्टिकच्या फुलांचा सजावटीसाठी वापर केला जात असतो, पण त्याने पर्यावरणाला देखील हानी पोहोचत असते। सो या ठिकाणी आपले जे काही ओरिजिनल फुलं आहेत त्यांच्यापासून देखील खूप छान प्रकारची सजावट करून दाखवण्यात आलेली होती। मंडळी, या ठिकाणी सर्वात जास्त वेळ मी फर्टिलायझर स्टॉल्स मध्ये स्पेंड केलेला होता। सो या ठिकाणी ऑर्गॅनिक फर्टिलायझरच्या व्हरायटीज देखील भरपूर आहेत आणि त्यातून मी काही फर्टिलायझर देखील घेतलेले आहेत। वेंडर्सने भरपूर एक्सप्लेनेशन दिलं कोणतं फर्टिलायझर कधी किती काळात वापरायचं। बिगनर गार्डनरसाठी तर हे जे सेक्शन आहे ते सुपर युजफुल आहे। त्यानंतर इथं गायीच्या शेणापासूनच्या बऱ्याच गोष्टी होत्या, अगदी गौरीपासून तोरण असो, तूप असो किंवा तिलक असो, अशा बऱ्याच गोष्टी होत्या। त्या ठिकाणी देखील आम्ही धूप स्टिक वगैरे घेतलेल्या होत्या आणि अगदी त्यांचं जे होतं ओरिजिनल ज्या गोष्टी होत्या त्या ठिकाणी होत्या। थोड्या कॉस्टली होत्या पण चांगल्या होत्या आणि ओरिजिनल होत्या। त्यानंतर भरपूर असे प्लांटर्स म्हणजे कुंड्या, त्यामध्ये प्लास्टिक असो, टेराकोटा असो, त्यानंतर जे कोकोपीट पासून किंवा नारळाच्या शेंड्यांपासून देखील तयार केलेल्या ज्या काही कुंड्या होत्या त्या या ठिकाणी होत्या। सो यांची देखील क्वालिटी अतिशय बेस्ट होती। सो मी सगळ्यात जास्त जो वेळ होता ना तो माझा फर्टिलायझर स्टॉल्स मध्येच गेलेला होता। तो छोट्या छोट्या अशा क्लिप मी या ठिकाणी घेतलेल्या होत्या। सो मंडळी, खूप छान प्रकारचं जबरदस्त असं हे एक्झिबिशन्स होतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी टूल्स असो किंवा जे काही स्टॉल्स होते, मिनी टूल किट असो, बाल्कनी ड्रिप किट असो, प्रूनर असो, असे वेगवेगळे टूल्स रिगार्डिंगचे देखील बरेच असे स्टॉल होते। सो मी या ठिकाणी ड्रिप किट देखील घेतलेली होती, काही ऑर्गॅनिक फर्टिलायझर घेतलेले होते आणि काही 2-3 प्लांट्स देखील घेतलेले होते। सो काही गोष्टी बजेट फ्रेंडली होत्या आणि क्वालिटीला देखील बेस्ट होत्या। मंडळी, सॅटरडेला मी या एक्झिबिशनला व्हिजिट केलेलं होतं आणि संडे यांचा लास्ट डे आहे। सो संडेच्या दिवशी हे बऱ्याच प्रमाणामध्ये त्यांचे जे प्लांट्स असतात ते सेल करत असतात। सो मला आज बरेच प्लांट मिळाले नाही आणि लास्ट इयरला देखील मी या एक्झिबिशनला व्हिजिट केलेलं होतं। सो त्यापेक्षा यावेळेस मला यांचे जे काही स्टॉल आहे ते कमी प्रमाणात वाटत होते, कारण की लास्ट इयर भरपूर क्राऊडही होता आणि भरपूर अशा नर्सऱ्या ज्या होत्या ते तिथं प्लांट सेल करायला आलेल्या होत्या। त्यानंतर सगळ्यात चांगला सेक्शन जो होता तो जे प्लांट स्टँड होते ना, अगदी रिजनेबल रेटमध्ये होते। तुम्हाला जर प्लांट स्टँड परचेस करायचे असतील तर नक्की त्या स्टॉलला देखील तुम्ही व्हिजिट करू शकता। त्यानंतर हे जी एक गुलाबाचं त्या ठिकाणी म्हणजे नर्सरी होती त्यांची, तर त्या ठिकाणी जवळपास 200 ते 300 रुपयापासून पुढे असे गुलाब होते। 200 पासून स्टार्ट होतं, त्यानंतर पुढे होते, पण सुवासिक गुलाब होते आणि एवढे वेगवेगळे कलर्स होते की ते आपल्याला म्हणजे युनिक असे कलर त्या ठिकाणी गुलाबामध्ये पाहायला मिळाले आणि सगळे गुलाब जे होते ते अगदी सुवासिक होते। सो मंडळी, अजूनही तुम्ही या एक्झिबिशनला भेट दिली नसेल तर उद्या संडेला मात्र तुम्ही या ठिकाणी जाऊ शकतात आणि भेट देऊ शकता। सो यावर्षी देखील तुम्ही लास्ट इयरला मिस केलं असेल तर मात्र यावर्षी अजिबात मिस करू नका आणि यावर्षी मिस केलं तर मात्र नेक्स्ट इयरला नक्कीच जा। ज्यांना बागकाम करण्याची आवड आहे त्यांना हा व्हिडिओ मात्र नक्कीच शेअर करा, जास्तीत जास्त बागप्रेमींपर्यंत देखील पोहोचा, ही माझी तुम्हाला मनापासूनची विनंती आहे। पुणे हॉर्टी प्रो 2025 हा माझ्यासाठी एकदम सुपर असा एक्सपिरियन्स होता। लास्ट इयर पण मी व्हिजिट केली होती। भरपूर नवीन गोष्टी पाहायला आणि हाताळायला मिळत असतात। तुम्हाला हा टूर कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर भरभरून व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या प्लॅन्स लवर फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा आणि अजूनही तुम्ही भेट दिली नसेल तर मात्र नक्की भेट द्या। चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मात्र तुमची आणि तुमच्या झाडांची देखील काळजी घ्या। सो टेक केअर अँड बाय फ्रेंड, हॅपी गार्डनिंग।